पुणे में शिवसेना उपनेता सुषमा अंधारे ने प्रेस कॉन्फ्रेंस में राज्य सरकार, केंद्र सरकार और महायुति पर तीखे सवाल उठाए। जिशान सिद्दीकी के मामले पर उन्होंने पूछा कि उनके पिता की हत्या का मुद्दा चुनाव से पहले क्यों नहीं उठाया गया। उन्होंने महायुति में बढ़ती गुटबाजी और देवेंद्र फडणवीस की स्थिति पर भी निशाना साधा। केंद्र सरकार पर आरोप लगाते उन्होंने कहा कि अमित शाह प्रधानमंत्री मोदी को हटाकर खुद सरकार चलाने की कोशिश में है। वहीं भीड़ प्रकरण पर उन्होंने भारतीय जनता पार्टी से सबूत कोर्ट में पेश करने की मांग की। सुषमा अंधारे ने यह भी कहा कि विपक्षी दलों के नगर सेवकों को पर्याप्त फंड नहीं मिल रहा है, जिससे वे पार्टी छोड़कर जा रहे हैं। उन्होंने महायुति को अस्थिर और गुटबाजी से भरा हुआ बताया। आत्ता या क्षणाला एवढं नक्की सांगतोय की मोदींना अस्थिर करण्यासाठी अमित शहा पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि कदाचित त्यांचे प्रयत्न बिहार इलेक्शन पर्यंत फलद्रूप होत झाले तर नवल वाटायला नको। राहिला प्रश्न इंडिया अलायन्सचं काय होणार आहे, तर मला वाटते विनाकारण मनाचे मांडे आम्ही आत्ता त्याच्यावरती काही बोलणं योग्य असणार नाही। पण निश्चितपणे वरचं जर एकूण जर बघितलं आणि मोदीजींची जर देहबोली बघितली तर ती कमालीची आत्मविश्वास हरवलेली देहबोली आहे। आणि मोदींना इवन जागतिक राजकारणामध्ये सुद्धा अमेरिकेकडून निमंत्रण न येणे हे सुद्धा एक द्योतक असतं की हे काय पद्धतीचं चेकमेटचं राजकारण चालू आहे। हे जर गोष्टी झाल्या पण सध्या तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती आहे। कालही मी जर तरच नाही, मी हे फार अगदी सायंटिफिक त्याचं चिकित्सा करून सांगते। बर स्थितीमध्ये तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती चालू झाली। कालही पटेल नावाच्या ज्या महिला उपनेत्या आहेत तुमच्या पक्षाच्या, त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। नाही, त्यांनी उद्धव एक सेकंड लेट मी करेक्ट यू त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही। त्यांच्याशी मी आत्ता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजोलताई तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे। त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, हरून खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेम मधून म्हणजे त्या अक्षरशः फार भावूक झाल्या होत्या आत्ताही की ताई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईल। तो मीच म्हटलं अहो राहू दे, आता बोलू नका, वयस्कर आहात तुम्ही, तुम्हाला त्रास होऊ नये। परंतु काय असतं माहितीये का की जी लोक इकडे जातात तिकडे जातात हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे। नगरसेवक गेले याचं काय असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे। नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही। विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही, मग त्या नगरसेवकाने सर्व्हाइव्ह कसं करायचं, त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं। शेवटी प्रत्येकाला पॉलिटिकल सर्व्हाइव्ह व्हायचंय। सगळेच काही संजय राऊत सुषमा अंधारे नसतात की चला सडापट्टी आमचं काय होईल ते होईल पण आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत। सो मला असं वाटतंय की ज्याची त्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे, त्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी जर ते गेले असतील तर कालपर्यंत आमच्या सोबत होते आणि तेव्हा फार चांगले होते आणि आमच्यापासून गेले म्हणजे आता लगेचच ते वाईट झाले असं सुद्धा आम्ही काही समजायचं कारण नाही। आजही हडपसर भागातील काही शाखा प्रमुख आणि शिवसैनिक आहेत ते सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। संध्याकाळी त्यांचा प्रवेश आहे। तुम्ही फक्त लोकप्रतिनिधी म्हणताय पण बेसिक जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा नाराज आहेत। कालच्या बैठकीमध्ये सुद्धा काही नाराजी व्यक्त केली। कालच्या बैठकीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केली नाही। आपल्याला अत्यंत चुकीची माहिती आहे, आपले सगळे कॅमेरे बाहेर होते आणि उलट आपण एक बातमी सुद्धा चुकीची लावायचा प्रयत्न केला आणि मी आपल्यापैकी अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला। बातमी लावताना कुणीतरी सांगितलं की सुषमाताईंना मुकाटेंची खुर्ची काढून दिली, मात्र मुकाटे साहेब हे ऑलरेडी वेगळ्याच ठिकाणी बसले होते, मी वेगळ्याच ठिकाणी बसले होते। माझा आणि त्यांच्या बसलेल्या स्थानाचा अर्थार्थी काहीच संबंध नव्हता। तरीही आपण सगळ्यांनी दिव्य दृष्टीने कसे जाणले कुणास ठाऊक आणि बातम्या लावल्या। त्या मीटिंगच्या तयारीला आले होते, 3च मिनिटात बाहेर पडून ते निघून पण गेले। असं काय घडलं की 3 मिनिटं त्याला परत जावं लागलं? नाही, ते त्यांना तुम्ही विचारलेलं जास्त चांगलं राहील की ते काय घडलं किंवा त्यांच्या शेजारी कोणी बसलं का म्हणून त्यांना वाईट वाटलं का, त्याचं उत्तर ते जास्त चांगलं देऊ शकतील। आणि कालच्या मीटिंग मध्ये जी नाराजी व्यक्त केली ती इंदापूर बारामतीच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली, हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे। आणि दौंड आणि पुरंदरच्या पण लोकांनी नाराजी व्यक्त केली, पण ती नाराजी सुप्रियाताईंबद्दलची नाराजी होती। त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कालखंडामध्ये आम्ही सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करून काम केलेलं आहे, मात्र आम्हाला वाईट याचं वाटतं की सुप्रियाताईंनी आम्हाला आत्ता जशी ॲप्रिशिएट करायला पाहिजे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही साहेब। त्यामुळे आम्ही थोडेसे नाही म्हटलं तरी हर्ट झालेलो आहोत की भूमिका त्यांनी राऊत साहेबांकडे मांडली। राऊत साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपण
मी त्यांना पार्लमेंटमध्ये भेटेल त्यावेळेला मी त्यांना हे सगळं सांगेन आणि त्यांना सांगेन मी, आणि गरज पडल्यास इंदापूर, दौंड, बारामतीचे सगळे शिवसैनिक, खासदार सुप्रियाताई आणि राऊत साहेब या सगळ्यांची एकत्रित बैठक सुद्धा लावली जाईल. यावर चर्चा झाली, ती नाराजी त्या संदर्भात होती. खरंच झालंय का नाराजी? तसं झालंय का म्हणजे ग्राउंड लेवलला निवडणुकीमध्ये? नाही, मला काय वाटतं? आपण नाराजीची चर्चा भलत्याच ठिकाणी वळवत होतात म्हणून मी आपल्याला सांगितलं की काय घडलं हा नेमकं. लोकसभेचा मुद्दा सांगितला बारामती, पण पुणे शहरातले जे पदाधिकारी होते जे आमच्या सोबत सुद्धा बोलले, त्यांनी म्हटलं की आमचं वन टू वन म्हणे संजय राऊत यांनी ऐकून नाही घेतलं किंवा आम्हाला सुद्धा म्हणणं मांडण्याची वेळ त्यांनी दिली नाही, असं स्वतः पुणे शहराचे पदाधिकारी सुद्धा बोलले. पुणे शहराच्या तब्बल 7 पदाधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून आपण कसे शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाच्या योग्यतेचे आहोत या संदर्भात संपूर्ण बैठकीत आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्या प्रत्येकाचं एका एका व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं. नुसतं शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाचे इच्छुकच नाही तर महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी होत्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. इव्हन GBSचे काही रुग्ण सापडत आहेत त्या संदर्भाने युवा सेनेच्या काय कल्पना आहेत, युवा सेनेने आपली भूमिका मांडली, त्यावरही आम्ही आमची भूमिका केली. आणि आंदोलनं करताना पुण्यातली आंदोलनं, राज्य पातळीची आंदोलनं कोणती आणि महापालिकेच्या प्रश्नांची आंदोलनं कोणती याच्या बायफर्केशनवर सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे आपण अगदीच अंदाजे जे काही बाण मारताय त्याला काही अर्थ नाही. उदाहरण म्हणून सांगतो, बऱ्याच कार्यक्रमाला तुमचे शहराध्यक्ष नसतात, बऱ्याच कार्यक्रमाला तुमचे प्रवक्ते नसतात. हे ऑन व्हिज्युअलाइज पण होतं ना लोकांना की शिवसैनिक फील्डवर दिसत नाहीत आधी जसे दिसायचे. हे कुठेतरी पुन्हा एकदा मोठ बांधली पाहिजे नेता म्हणून, तुम्हाला असं नाही वाटत? त्या कार्यक्रमाचा निरोप मिळालेला असतो त्याच्यानुसार देतात. आता समजा ST भाडेवाढचं आंदोलन आहे, ST भाडेवाढचं आंदोलन हे इथले सगळे आमचे जे स्थानिकचे पदाधिकारी आहेत ते आंदोलन घेतात. त्याच्यावर बोलायचंय तर त्यावेळेला स्पोकपर्सन म्हणून मी बोलेल. त्यावर ज्या वेळेला एक स्टेटची भूमिका मांडायची आहे त्यावेळेला ती किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडायची तेव्हा राऊत साहेब बोलतील. सगळ्यात महत्त्वाचं की नाराजीचं कारण काय आहे, सुप्रिया यांच्यावरती नाराजी का आहे, त्याचं कारण काय कारण सांगितलं ते सुप्रियाताईंवरची नाराजी म्हणजे काय लगेचच हातात ढाली तलवारी घेऊन नाही, त्याची पुन्हा वेगळी अजून अंडरलाईन करून पुन्हा सगळ्यात मोठी ब्रेकिंग असं काही करण्याचं काही कारण नाही. सुप्रियाताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं, आपल्याच माणसावर माणसं रागावतात. सुप्रियाताई आमच्या आहेत, हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रियाताईंची, राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईल. इतकंच. उद्धव ठाकरेंनी MIM पक्षाचं संविधान स्वीकारलंय आणि मुंबई महापालिकेसाठी ते आमच्याशी चुकीची करून पाहतायत आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचं त्यांना दिसतंय. बावनकुळेंचा प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे, खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि खूप सहानुभूती आहे. एक OBC नेता धडपडतो असं सुद्धा मला सातत्याने वाटतं. पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अत्यंत चुकीच्या माणसासाठी स्तुतीपाठकाचं काम करत आहेत. कारण देवेंद्रजींच्यासाठी कितीही त्यांनी स्तुतीपाठक म्हणून काम केलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा साईडलाईन झाले किंवा सुधीर मुनगंटीवारला साईडलाईन झाले, तावडे साईडलाईन झाले, अगदी त्याच पद्धतीने देवेंद्रजी बावनकुळेंना सुद्धा वापरून फेकून देणार आहेत. त्यामुळे बावनकुळेजी असलेले संबंध दुखावू नका, भानावर या. अशा स्तुती पाठकगिरीने काहीही तुम्हाला मिळणार नाही. ताई, बीड प्रकरणात अनेक पुरावे समोर आले त्यानंतर काही कारवाई झाली नाही, मात्र आता बनावट अटक सुद्धा केली जाते असा आरोप जसेंनी केलाय त्या प्रकरणामध्ये. मी कालही म्हटलं माध्यमांना आणि पुन्हा एकदा सांगते, खूप लोकांना, बरं झाला हा प्रश्न काढला, ते खूप लोकांना असं वाटतंय की सुषमाताई तुम्ही फार काही व्यक्त होताना दिसत नाहीये. मुळात मी याच्यावर खूप वेळा व्यक्त झाली आहे. पुन्हा एकदा सांगते की आपण जे काही पुराव्यांची भाषा करत आहात, पुरावे नेत्यांना देण्यापेक्षा पुरावे आपण ॲफिडेव्हिशन द्यावं लागतं. त्या पुराव्यांचं ॲफिडेव्हिशन ऑनरेबल कोर्टला द्या, ते ॲफिडेव्हिशन तुम्ही ऑनरेबल तपास अधिकाऱ्यांना द्या, ऑनरेबल चीफ मिनिस्टरला द्या, पण ते ॲफिडेव्हिशन द्या. ते ॲफिडेव्हिशन दिल्यानंतर म्हणजे काय होईल माहितीये का, की आम्ही पुरावे दिलेत, आम्ही शपथपत्र दाखल केलंय आणि तरी सुद्धा कारवाई होत नसेल तर देवेंद्रजी उघडे पडतील. आणि हे लक्षात येईल की देवेंद्रजींची इच्छाशक्ती नाहीये. देवेंद्रजींना फक्त आणि फक्त मराठा OBC तणाव फक्त करायचा आहे आणि देवेंद्रजींना एक
भाजपमधून कुणीतरी मराठा नेतृत्व प्रस्थापित करायचंय, त्यासाठी खेळ चाललाय असं चित्र येईल. परंतु जर खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल आणि पुरावे तिथे दिलेले असतील तर ते ऍक्शन घेतील. दोन्हीपैकी काहीतरी घडत असेल ना. एक तर पुरावे तरीच गेलेले नसतील किंवा पुरावे जाऊनही पोचूनही देवेंद्रजी जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. दोनही परिस्थितीमध्ये अडचण होतीये ती प्रश्न विचारणारे भाजपचे आमदार आणि प्रश्नांची उत्तर द्यायची बांधिलकी असणारे देवेंद्रजी, या दोघांकडेच ती उत्तर आहे. पण एकीकडे अटक होते, कारवाई होत नाही, कारण 1 ते 1.5 महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे. सगळे पुरावे दिले जातात, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो, त्यावर कुठले नाही. म्हणजे अटक केलेली आहे, त्यांच्यावर शिक्षा होत नाही. दादा, मी आत्ता पण आपल्याला म्हटलं की कुणालाही जाऊन भेटून उपयोग होत नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर त्याचं अफिडेव्हिशन द्यावं लागतं. हे मी कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून सांगते की तुमच्याकडे पुरावे आहेत ना. धस साहेबांकडे खूप पुरावे आहेत. धस साहेबांनी त्याचं शपथपत्र दाखल केलं पाहिजे. ते शपथपत्र दाखल, एकदा शपथपत्र दाखल झालं की मग आपण देवेंद्रजींना विचारू शकतो की शपथपत्र दाखल असूनही तुम्ही का निर्णय घेत नाही. हा एक मुद्दा आहे आणि त्यामुळे ते होत नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणताय की बनावट अटक किंवा काय, मी पुन्हा पुन्हा सांगते, जर खरंच परळी प्रकरणात, मस्साजोगच्या प्रकरणात न्याय पाहिजे असेल, जरीन पट्टेदार याची कस्टडियल डेथ कशी झाली, महादेव मुंडेचा खून कसा झाला, सौरभ भोंडवेच्या मृत्यूची संशयाची सुई कुणाकडे जाते, त्याच्या आधी मेलेला नगरसेवक पांडू गायकवाडचं काय झालं, सुरेश धसने नाव घेतलेलं 1999 साली जळून मेलेली सुचिता कळसे आणि त्यानंतर आत्महत्या केलेले तिचे वडील किंवा वेड लागलेली तिची आई किंवा त्याच्यानंतर अनेक वैद्यनाथ कॉलेजच्या मागे सापडलेला खून करून टाकलेला मृतदेह, अशा अनेक असंख्य स्टोऱ्या तिथे सापडतील. पण या असंख्य स्टोऱ्या जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये का बरं अजूनही सोक्षमोक्ष लागत नाही? त्याचं एकमात्र कारण खाकी वर्दीत असणारे राज्यकर्त्यांनी पोसलेले जे माणसं आहेत त्या माणसांचा नाकर्तेपणा आहे. मी पुन्हा पुन्हा हे नाव रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न करते. सर्व चॅनलच्या माध्यमातून पुन्हा हे नाव रेकॉर्डवर यावं अशी इच्छा आहे, ज्या नावाकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष होतंय. आपण बल्लाळ यांचं नाव घेतलं, आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं, काल कुणीतरी 25-26 ची यादी वगैरे काहीतरी टाकली, पण त्या यादीतली काही नावं नक्कीच निष्पाप आहेत असं मला परळीची राहणारी म्हणून वाटतंय. कारण मी असंख्य म्हणजे खूप वेळा तिकडे राहिलेली आहे आणि मला माहिती आहे की तिकडे नेमकं काय घडतंय. पण यामधलं एक महत्वाचं नाव जे विसरलं जाते ते नाव आहे PI हेमंत कदम. हेमंत कदम यांची किमान 2 ते 3 वेळा आतापर्यंत इन्क्वायरी लागलेली, थांबली. ती कुणी थांबवली याची चौकशी झाली पाहिजे. जरीन पट्टेदारची कस्टडियल डेथ झाली तेव्हा हेमंत कदमच होते. मुक्ताराम गवळीला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच होते. त्याचा व्हिडिओ पण ट्विट झाला होता, PI पोलीस स्टेशन मध्ये मारतोय. तो मारणारा जो PI आहे तो हेमंत कदम आहे. टाइम्स नाऊची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिने बातमी केली म्हणून तिला परत मारहाण आणि तिच्यावर खोटी केस टाकली, तो पण हेमंत कदमच आहे. हेमंत कदमने आतापर्यंत असंख्य लोकांवर, भैया धर्माधिकारी म्हणून तिथे एक नगराध्यक्ष आहे जे बोलणार नाहीत, असंख्य लोक आहेत जे दबावापोटी अजिबात बोलणार नाहीत. भैया धर्माधिकारींवरती खोटी केस पडली पण ते शांत आहेत. कोणी टाकली? हेमंत कदम. नगराळे साहेब पोलीस महासंचालक असताना DYSP अनुराधा उदमले यांच्याकरवी जी विशेष चौकशी हेमंत कदमची लावलेली होती ती चौकशी आणि त्यानंतर हेमंत कदमची तातडीने झालेली बदली, पुन्हा हेमंत कदमला आणलं जातं आणि नंतर आंधळे बबन गीते हे सगळं प्रकरण घडतं. त्या पोलीस अधिकारी हेमंत कदमला अजूनही वाचवलं जाते आणि त्याचं नाव कुठूनही कुणाकडूनही रेकॉर्डवर येत नाही. मी परळीतली रहिवाशी आहे, मी परळीतली राहणारी आहे आणि माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केलं पाहिजे. जर आपल्याला आठवत असेल तर सुप्रियाताईंचा उमेदवारी अर्ज भरताना माझं भाषण चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महबूब शेख खालून म्हणत होते की ताई नाव घ्या, कोण आहे. तर माझ्यावर खोटी 307 ची केस टाकणारा अधिकारी कोण? तर तो हेमंत कदम.
त्या हेमंत कदमला ही बुद्धी कुणी दिली खोटी केस टाकायची? अर्थात त्याच्यात नंतर निष्पन्न झालं नाही, कारण मी आयुष्यभर कायद्याने राहिलेली. परंतु या हेमंत कदमचं अजूनही माध्यमांमध्ये नाव येत नाही. मला वाटतं की इतकं पुरेसं आहे. ताई, तुम्ही आणि संजय राऊत रोज एवढं सरकार आपण तुम्ही बाहेर काढताय सरकार. म्हणजे आता स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, मग याच्यावर काळजी करू नका, ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर लागतील त्या. सेना टिकून राहील का आणि सेनेमध्ये इन्कमिंग होईल का? आणखीन जे कार्यकर्ते त्यांची गळती लागेल? फार चांगल्या ओळी आहेत की कुणी आले आणि गेले त्याहूनही जग ओस पडत नाही, जग थांबत नाही. काळाचा महिमा अगाध असतो. इवन सुषमा अंधारेने पण या भ्रमात राहायची गरज नाही की मी नसेल तर काय होईल. अजिबात नाही. प्रत्येकाची जागा भरून निघत असते. अहंकार कुणीही एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो. पक्षातही लोक येतात जातात. पवार साहेबांच्या पक्षातून जेव्हा राणा जगजित सिंग वगैरे गेलेले होते त्यावेळेला खूप लोक म्हणत होते, साहेब तुमच्या जवळचे तुमच्या नात्यातले लोक गेले, कसं बघताय तुम्ही? काही फरक पडत नाही. तरीही सत्तेत नंतर ते बसले होते, पण मला त्याचं काही फार फिकीर वाटत नाही. पदाला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे जर बघितलं तर निश्चितपणे देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून या सगळ्यांना सांभाळताना नाकी नऊ येत आहेत. किंबहुना शिंदेंना, म्हणजे जसा एक सवती मत्सर असतो तसा सवती मत्सर जणू शिंदे गटात आणि दादा गटात चाललेला आहे का, असं सुद्धा वाटण्याला वाव आहे. मात्र या हत्या प्रकरणाचा जो मुख्य शूटर आहे शिवकुमार, त्यानं पोलिसांकडे माहिती दिलेली आहे की बाबा सिद्दीकी यांचे संबंध जे आहेत ते दाऊद इब्राहिमशी होते आणि 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा संबंध होता. या संशयावरून आम्ही त्यांची गोळ्यावरून हत्या केली. तुम्ही म्हणताय की मोहित कुंभोजांचं नाव घेणं ही महायुतीची कुरबुर आहे, मात्र दुसरीकडे मुख्य शूटर असं म्हणतोय की त्यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध होते म्हणून आम्ही गोळ्या घातल्या. दोन परस्पर आहेत. नाही, पण समजा दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असं जरी म्हटलं तरी काय फरक पडला? अहो, दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असे आरोप करणारे देवेंद्रजी, ज्या नवाब मलिकांवर आरोप केले होते त्या मलिक साहेबांना आता त्यांनी स्वीकार केलंच का आहे की आता सगळेजण सत्तेत एकत्र आहेतच की. त्यामुळे विरोधी बाकावर असताना बोलण्याची भाषा आणि सत्तेत असण्याची भाषा, या भाषेमध्ये प्रचंड फरक पडतोय. मला असं वाटतंय आता त्यांना काहीच त्यांच्याकडे शुचित्वाची कुठलीच गोष्ट राहिलेली नाही. स्पृश्य अस्पृश्य हा भेद त्यांचा गळून पडलेला आहे. त्यांच्यासाठी आता फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता साधन एवढं एकच शुचित्वाचा मार्ग त्यांना दिसतो. त्यांना आता याच्याशी काही देणं घेणं नाही की कोण दाऊदच्या जवळचा, कोण दाऊद पासून लांबचा, कोण देशाचा दुश्मन आहे, कोण देशाचा जवळचा आहे. या गोष्टींवर बोलण्यामध्ये मला नाही वाटत की देवेंद्रजींना फार रस आहे. देवेंद्रजींना आत्ता जर मी चुकत नसेल तर, आणि जे चित्र दिसतंय त्याच्यानुसार, देवेंद्रजींच्या आता 2-3 टर्म मुख्यमंत्री पदाच्या भोगून झालेल्या आहेत. उद्या भविष्यात देवेंद्रजींनी नरेंद्र मोदींना शह दिला आणि पंतप्रधान पदाचे दावेदार ते व्हायला लागले तर फार आश्चर्य वाटायला नको. कारण ज्या पद्धतीचं राजकारण दिसतंय हे मी फार जबाबदारीनं बोलतेय. राज्यातलं सरकार अस्थिर होईल की नाही मला माहीत नाही, पण केंद्रातलं सरकार अस्थिर होण्याची चिन्ह प्रचंड दिसत आहेत. अमित शाह यांची एक वेगळी लाईन आणि नरेंद्र मोदी यांची एक वेगळी लाईन, असा क्लिअर कट फ्रिक्शन दिसत आहे. या फ्रिक्शनमध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निश्चितपणे देवेंद्रजी भविष्यात अमित शहाच काय नरेंद्र मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतात. कदाचित हेच कारण आहे म्हणून कदाचित आपल्याला, मी आत्ता हे फार बोलतीये त्यामुळे आपल्याला असं वाटेल की हे होऊ शकतं का, पण मी आपल्याला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगायचा हे प्रयत्न करते की बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चिराग पासवानला पुढे आणण्याची कल्पना अमित शहा यांच्या डोक्यात आहे. आणि अमित शहा यांनी जर ती कल्पना पुढे आणली तर निश्चितपणे नितीश कुमार केंद्रातला पाठिंबा काढून घेणार आणि नितीश कुमारांनी केंद्रातला पाठिंबा काढून घ्यावा ही तो अमित शहांची इच्छा. कारण आता केंद्रातलं सरकार हे अमित शहा यांना स्वतःला अस्थिर करायचं आहे, हे कृपया आपण समजून घ्या. त्यामुळे मला या सगळ्या ह्याच्यात काहीच वाटत नाही. आणि देवेंद्रजी त्या सगळ्या गोष्टींवरती, म्हणजे शिक्यावर लोणी आहे आणि त्या लोण्याकडे लक्ष लावून राहिलेला एक जाऊ द्या, तर त्या सगळ्यांमध्ये ते जास्त बिझी आहेत. त्यांना इकडे राज्यात काय चाललंय, राज्यातला माणूस जगतोय की मरतोय, इव्हन पालकमंत्र्यांना पण काहीच वाटत नाही. नरहरी झिरवळ जेव्हा म्हणतात ना की मला एका गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केलंय, काय बिघडलं?
गरीब जिल्हा प्रगती पथावर आणून दाखवा. आव्हान आहे तुमच्यासाठी, सुवर्ण संधी आहे, घ्या ती सुवर्ण संधी. पण तुम्ही गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री गरीब माणसाला केलं, याचा अर्थ तुम्हाला मालदार जिल्हा पाहिजे माल कमावण्यासाठी, तुम्हाला गरीब जिल्हा विकास करण्यासाठी नको आहे. ही सगळी माणसं, यांना जनतेशी काही पडलेलं नाही. अमित शहा हेच केंद्राचं सरकार अस्थिर करत आहे. मी पुन्हा एकदा ऐका ना, मी TV9 आणि सगळ्याच म्हणजे अगदी इथे जी 24 तास, लोकशाही, सगळे साव, ABP सगळे आहेत, सगळ्या चॅनलच्या समोर अत्यंत जबाबदारीने हे सांगते. आणि हे मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी या भावनेतून सांगण्यापेक्षा मला जे काही राजकारण दिसतंय त्याची विश्लेषक, अभ्यासक म्हणून सांगते की होय, केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न अमित शहाकडूनच येणाऱ्या काळात होणार आहे. कारण नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही जी आहे ती अमित शहांना सुद्धा मानवणारी नाही. अमित शहा गरज नसताना इथे येऊन, महाराष्ट्रात येऊन जी वक्तव्य करतात, खरं तर अमित शहा यांनी नरेंद्र मोदी काय काम करणार आहेत यावरती बोलणं जास्त अपेक्षित होतं. परंतु त्यांचा ज्या पद्धतीचा वावर सध्या महाराष्ट्र, कुंभमेळा किंवा सर्वत्र दिसतोय, त्यांचा ज्या पद्धतीचा वावर बिहार, चिराग पासवान याला पुढे आणण्यासाठी दिसतोय, गरज नसताना नितीश कुमारांना दुखावण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, हे सगळं बघता हे म्हणण्याला प्रचंड स्कोप आहे की होय, केंद्रातलं सरकार अमित शहा यांनाच अस्थिर करायचं आहे. आणि भविष्यात मोदींना बाजूला करून शहांनी प्रयत्न केले तर वावगं वाटायला नको. परंतु दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणत शहा आणि मोदींच्या भांडणात ही पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्याला मिळेल का, यासाठी सुद्धा देवेंद्रजी बकध्यान करत आहेत. सरकार जर अस्थिर झालं तर मग इंडिया अलायन्सकडे 234 खासदारांचं संख्याबळ आहे, म्हणजे तुमचे नेते सत्तेमध्ये आहे ना. अहो, मी तेच सांगायचा प्रयत्न करते साहेब की हे सरकार स्वतःला मोदीजींना खाली उतरवणे ही अमित शहा यांची महत्वाकांक्षा आहे. आणि हे सगळं क्षेत्र काही परमार्थाचं नाही, हे राजकारणाचं क्षेत्र आहे. काय म्हणताय? नाही, आमच्यासाठी चांगलं आहे की नाही ते आम्ही तेव्हा ठरवू ना. याचा अर्थ आम्ही काही भाजपची मदत घेणार आहोत का, किंवा भाजपला लगेचच इंडिया अलायन्स मध्ये भाजप असणार आहे का, ह्या असल्या काही कपोल कल्पित आणि इतक्या बालिश आणि शेखचिल्ली टाईप काही बाता मी मारणार नाही. पण हे नक्की मी सांगते आपल्याला की मोदींना अस्थिर करण्यासाठी अत्यंत डेस्परेटली अमित शहा प्रयत्न करतायत. जेवढी मला दिल्ली आणि दिल्लीतल्या पत्रकारांशी बोलताना ज्या काही गोष्टी लक्षात येतात किंवा दिल्लीतल्या अनेक ज्या चर्चा कानावर येतात त्यानुसार हे पक्का आहे की अमित शहांना मोदींना खाली ओढायचे आहे.